नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 7 च्या म्हणजे आजच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि लेसन आहे आपला पेरिमीटर अँड एरिया। जर तुम्हाला क्लास 7 चे बाकीचे लेसन ही बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, प्लेलिस्ट वाइज ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आज आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 44। पण क्वेश्चन्स आपण लिहिलेले नाहीयेत, क्वेश्चन्स आपण डायरेक्टली बुक्स मधून रीड करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहे, आन्सर सॉल्व्ह करणार आहे। तर बघा प्रॅक्टिस सेट 44 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो आपण रीड करूया। तुम्ही ही बुक्स तुमच्या जवळ ठेवा जेणेकरून जसं जसं मी क्वेश्चन्स रीड करत जाईन तसं तुम्ही ही क्वेश्चन्स रीड करा जेणेकरून तुम्हाला ही क्वेश्चन अंडरस्टँड होईल। त्याच्यानंतर आपण आन्सर सॉल्व्ह करूया, ठीक आहे। तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे बघा, इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ अ ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी। म्हणजे पहिल्यांदा काय केलेलं आहे बघा, एक रेक्टँगल घेतलेला आहे, बरोबर आहे। आता रेक्टँगल असेल तर त्याला काय लागणार आहे, आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ लागणार आहे, बरोबर आहे। द ओल्ड रेक्टँगल्स काय करणार आहे आपण बघा, द ओल्ड रेक्टँगल लेंथ इज x and breadth is y, ठीक आहे। आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे बघा, तर काय काढायला सांगितले आपल्याला, या ठिकाणी पेरिमीटर काढायला सांगितले, बरोबर आहे। म्हणजे आता ह्या फर्स्ट हा जो रेक्टँगल आहे त्याचा आपण काय करूया, पेरिमीटर काढून घेऊया। आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू काय असतं, तर 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। आता बघा 2 म्हणजे इथं आले 2 इंटू लेंथ किती आपली x, म्हणून इथं घेतले x आणि इथं काय आहे बघा, हे y आहे त्यामुळे इथं घेतले y, पुन्हा याला नंबर 1 द्या, ठीक आहे। आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल्स आर डबल, म्हणजे पहिला जो रेक्टँगल होता त्याची लेंथ आणि ब्रेड्थ ही काय केली आपण, डबल केली। तर काय विचारलेले पुढे त्यांनी विचारलेले, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ अ ओल्ड रेक्टँगल विल न्यू रेक्टँगल बी, ठीक आहे। म्हणजेच आता इथे बघा, द न्यू रेक्टँगल इन द न्यू रेक्टँगल द लेंथ इज काय असणार आहे, लेंथ तर 2x असणार आहे, कारण ही x होती त्याच्यात डबल, डबल म्हणजे काय आले इथं 2x आले, बरोबर आहे। अँड ब्रेड्थ इज काय असणार आहे या ठिकाणी 2y, का तर हे होते y त्याच्यात डबल केली म्हणून इथं आले 2y, बरोबर आहे। आता काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला पेरिमीटर काढायचंय, पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ असतं, बरोबर आहे। म्हणजे काय आलं इथं बघा, 2 इंटू ब्रॅकेट 2x प्लस ब्रेड्थ काय होती आपली 2y, बरोबर आहे। आता यामध्ये बघा, जर इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे, ते 2 काय केलं आपण बाहेर घेतलं, म्हणजे कॉमन बाहेर काढले, तर इथं बघा 2 इंटू 2 आणि आतमध्ये x प्लस y राहिले। आता 2 2 चा किती झाले इथं 4 आणि आतमध्ये राहिले x प्लस y, नंबर 2। आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं, जो जुना रेक्टँगल होती त्याची पेरिमीटर काय होती बघा, 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y, ठीक आहे। आणि जो नवीन रेक्टँगल फॉर्म झाला त्याची पेरिमीटर काय होती आपली, तर 4 इंटू ब्रॅकेट x प्लस y, म्हणजेच बघा x प्लस y सेम ब्रॅकेट आहे आपला आणि इथं 2 आहे आणि इथं किती आलेलं आहे 4, म्हणजे 2 2 चा किती आलेला आहे इथं 4 आलेला आहे। दॅट्स वाय इथं रिझन काय येणार आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड द न्यू रेक्टँगल पेरिमीटर इज डबल ऑफ द ओल्ड रेक्टँगल, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला आपल्याला एखादा जुना रेक्टँगल दिलेला असतो आणि त्याची लेंथ आणि ब्रेड्थ ज्या वेळेला आपण डबल करतो त्यावेळेला काय होतं, तर ज्या जुना आहे त्याची जे लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे पेरिमीटर आहे ती काय होती, तर हाफ ऑफ द काय असणार आहे
जो न्यू रेक्टँगल फॉर्म होणार आहे, ज्याची लेंथ अँड ब्रेड तर डबल केलेली आहे, त्याच्या काय असणार आहे, हाफ असणार आहे. किंवा जो नवीन रेक्टँगलची पेरिमीटर आहे ही काय असणार आहे, डबल असणार आहे. कशाच्या? जुन्या रेक्टँगलच्या पेरिमीटर पेक्षा. ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल, म्हणजे फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, तर साइड काय केलेली आहे, ट्रिपल केलेली आहे. पण कशाची केलेली आहे बघा. हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ अ न्यू स्क्वेअर बी. ठीक आहे, म्हणजे आता फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, एक स्क्वेअर घ्यावा लागेल. बरोबर आहे. फर्स्ट बघा, द साइड ऑफ अ स्क्वेअर इज काय घेतले आपण इथं, एक्स घेतले. परत एकदा एक्स घ्या, वाय घ्या, ए घ्या, बी घ्या, काही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला काय सांगितले, पेरिमीटर करायला सांगितले. म्हणजे काय येईल बघा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. काय असतो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, 4 इंटू साइड असतो. बरोबर आहे. म्हणजे इथे काय झाले बघा, 4 इंटू एक्स म्हणजे 4x असंही लिहू शकतो. याला नंबर 1 दिले. ठीक आहे, आता काय सांगितलेलं आहे, न्यू फॉर्म जो स्क्वेअर आहे त्याची जी साइड आहे ती काय सांगितलेली आहे, तर ह्याच्या 3 पट आहे, म्हणजे 3 पट आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे काय येणार आहे बघा, द न्यू स्क्वेअर ऑफ अ साइड इज किती दिलेले इथं, 3x दिलेले. बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी पेरिमीटर काय असणार आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय असणार आहे बघा इथं, 4 इंटू साइड. पण साइडच इथं काय आहे आपली, 4 इंटू 3x आहे. आता 4 इंटू 3x म्हणजे किती झाले, 4 3 12 इंटू एक्स, इथं आले नंबर 2. आता फर्स्ट आणि सेकंडचं जर ऑब्झर्वेशन केलं तर 4चं टेबल कितीचा 12 येतं, तर 4 3 12 येतं. बरोबर आहे. त्यामुळं इथं काय असणार आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे, द न्यू स्क्वेअर पेरिमीटर इज ट्रिपल द ओल्ड स्क्वेअर पेरिमीटर. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअरची जी साइड आहे ती 3 पट केली तर त्याची जी पेरिमीटर आहे ती पण काय होती, द 3 टाइम्स ऑफ द ओल्ड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर होती. ओके, हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता बघूया थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 काय आहे तो बघूया आपण. क्वेश्चन नंबर बघा, क्वेश्चन नंबर 3 काय आहे तो बघतोय. फर्स्ट आपण रीड करून घेऊया. गिव्हन अलॉंग साइड इज द डायग्राम ऑफ अ प्लेग्राउंड. तुम्हाला या पद्धतीची एक डायग्राम बुक्स मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, इट शोज द लेंथ ऑफ इट्स साइड्स, आणि त्याच्या साइड्स काय केलेले, शोज केलेले आहेत. बघा या ठिकाणी इथली साइड किती आपली, तर 15 दिलेली आहे. ही किती आहे आपली, 5 आहे. आणि इथं 10 मीटर दिलेली आहे. बरोबर आहे. आणि आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, आणि ही जी उभी आहे इथली ती पण किती दिलेली आहे, 15 मीटर दिलेली आहे. ठीक आहे, फाइंड द पेरिमीटर ऑफ अ प्ले ग्राउंड. आणि तुम्हाला या प्ले ग्राउंडची पेरिमीटर या ठिकाणी काय करायचे, फाइंड आउट करायचे आहेत. आता बघा पेरिमीटर म्हणजे काय, तर ऑल साइड ज्या असतात त्या सगळ्या साइडची जी बेरीज करतो आपण, म्हणजे ऍडिशन करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, तर पेरिमीटर ऑफ अ प्लेग्राउंड. किंवा जे काय आहे, जर स्क्वेअर असतील तर 4 साइडची ऍडिशन केली तर ते म्हणजेच काय असणार आहे, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला ही साइड आणि ही साइड दिलेली नाही. बरोबर आहे. पण साइड्स काय आहेत, पॅरलल असल्यामुळं आपण काय केलेलं आहे, थोडंसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय केलंय बघा, ही साइड यापर्यंत थोडीशी वाढवली आणि ही साइड काय केली, इथं डॉटेड लाईन इथं जॉईंट केलेली आहे. आता हे जे डिस्टन्स आहे ते किती होतं बघा, 5 सेंटीमीटर होतं, सॉरी 5 मीटर होतं, त्यामुळे इथं घेतले 5 मीटर. आणि हे टोटल इथून इथपर्यंतचे डिस्टन्स किती होतं आपले, 15 मीटर होते. जर नेमिंग केलं इथं बघा, ABCD EF आणि इथं घेतले आपण G घेतले. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर पेरिमीटर फाइंड करायची. बरोबर आहे. आता जर ही साइड घेतली आपण, AB इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले, CG असणार आहेत. बट इथं बघा क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण आता आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. बरोबर आहे. फर्स्ट आपण राईट करूया, टू ड्रॉ काय केलं आपण, FG अँड GD. बट या ठिकाणी बघा FG जेवढा आहे तेवढंच काय आहे आपलं ED आहे.
म्हणजेच किती झाले आपले 5 मीटर. त्याच पद्धतीने बघा EF जे आहे EF इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला GD असणार आहे. तो किती आहे आपला 15 मीटर आहे. म्हणजेच आता जर AB काढायचं झालं तर AB इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा या ठिकाणी तर GD प्लस CD किंवा CD किंवा DC असंही म्हणू शकतो. म्हणजे इथं बदले GD प्लस DC म्हणजेच किती झाले बघा 15 प्लस 15 म्हणजे हे आले आपले 30. त्याच पद्धतीनं जर BC ची लेंथ काढायची झाली तर BC इज इक्वल्स टू काय असणार आहे त्याच्या अपोजिट साइड आहे. म्हणजे हा आपला एक रेक्टँगल तयार झालेला आहे म्हणून त्याच्यामुळे बघा BC इज इक्वल्स टू काय झाले आपले तर AF प्लस FG म्हणजेच किती झाले 10 प्लस 5 म्हणजे 15 मीटर या ठिकाणी आलेले आहेत. आता बघा सगळ्या साइड्स आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल कुठला रेक्टँगल तयार झाला बघा ABCG घेतला ABC आणि G घेतला तर या ठिकाणी काय होणार आहे बघा फर्स्ट साइड कुठली आपली AB प्लस दुसरी साइड BC प्लस थर्ड साइड CG प्लस लास्ट साइड कुठली आपली तर AG. ठीक आहे. आता AB किती होते आपली A पासून B आत्ताच आपण काढलेली आहे बघा इथं 30 म्हणून इथं आले 30 प्लस पुढचा काढायचं आपल्याला प्लस BC किती आहे आपण आत्ताच काढली 10 प्लस 5 15 म्हणून इथं आले 15 प्लस CG किती आहे बघा C पासून G किती आहे टोटल 30 आहे या ठिकाणी बरोबर आहे प्लस AG किती आहे A पासून G पर्यंत म्हणजे टोटल किती झालेले आहेत 15 झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे ऍडिशन करायचे या ठिकाणी बघा 30 30 60 झाले 60 आणि हे 30 म्हणजे टोटल किती झालेले आहे तिथं 90 मीटर झालेली आहे. म्हणजे प्लेग्राऊंडचं जे पेरिमीटर आहे द पेरिमीटर ऑफ प्लेग्राऊंड इज किती आहे 90 मीटर इज द करेक्ट आन्सर. आता बघूया आपण फोर्थ वन आणि लास्ट वन क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. क्वेश्चन काय आहे फर्स्ट रीड करून घेऊया. As shown in the figure, 4 napkins all the same size were made from a square piece of a cloth of a length 1 meter. And what is the lace will be required to trim all 4 sides of all the napkins. म्हणजे आपल्याला काय करायचे आहे तर चारी बाजूनी आपल्याला त्या नॅपकिनला लागणारी लेस किती लागेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल पेरिमीटर फाइंड आउट करावा लागेल बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा जर नॅपकिन घेतलं आपण तर नॅपकिन कुठलं आहे बघा डायग्राम काढलेलं नाही आपण फर्स्ट डायग्राम ड्रॉ करून घेऊया. असे 4 नॅपकिन आहेत जे एकमेकांना कनेक्ट करून एक मोठा नॅपकिन या ठिकाणी तयार झालेला आहे बरोबर आहे. आणि त्यांनी काय सांगितलेले आहे बघा तर स्क्वेअर ऑफ अ पीस ऑफ द क्लॉथ लेंथ 1 मीटर दिलेली आहे. म्हणजे ही जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर 1 मीटर दिलेली आहे बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय दिलंय बघा द साइड ऑफ स्क्वेअर शेप नॅपकिन दिलेले आहेत ना आपल्याला नॅपकिन इज काय दिलेलं आहे 1 मीटर दिलेले आहे बरोबर आहे. पण आता ते काय झालेलं आहे 4 इक्वल पार्ट्स मध्ये काय झालेलं आहे डिवाइड झालेलं आहे. द क्लॉथ डिवाइड in 4 equal parts. Therefore, the cloth new square shaped is equals to 1/2 मीटर. का तर इथं बघा हा काय होता आपला 1 मीटरचा होता आणि त्याच्यात परत हाफ चे 2 पार्ट झाले. त्यामुळे हा नॅपकिनचा नवीन पार्ट तयार झालेला आहे तो किती असणार आहे 1/2 मीटरचा पार्ट असणार आहे बरोबर आहे. आता बघा फर्स्ट आपण जर पेरिमीटर काढली पेरिमीटर ऑफ न्यू क्लॉथ स्क्वेअर शेप इज काय असणार आहे बघा पेरिमीटर काय असते स्क्वेअरची तर 4 इंटू साइड असते बरोबर आहे. म्हणजे इथं काय झाले 4 इंटू 1/2. आता इथं आडवा भागाकार आलेला आहे. जर तो तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक ही दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये ती तुम्ही बघू शकता. तर इथं डिवाइड केले
2 2 जा 4 म्हणजे इथं आले 2 मीटर. बरोबर आहे. म्हणजे हा एक नॅपकिन आहे, त्याची जो पेरिमीटर आहे ती किती आलेली आपल्याला 2 मीटर आलेली आहे. दॅट्स वाय आता आपल्याला असे किती नॅपकिन्स आहेत बघा, तर 1 2 3 आणि 4 नॅपकिन्स आहेत. त्यामुळं द 4 नॅपकिन्स टोटल पेरिमीटर इज काय असणार आहे बघा, तर 4 into 2 मीटर म्हणजे किती झाले 8 मीटर आलेलं आहे. हे होतं आपला 4th क्वेश्चन. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपण डिस्क्रिप्शन मध्ये गणिताचा बेस ही प्लेलिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 45 बघणार आहोत. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.